आय इज इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू 4. मग तुमचं डिक्लेअर काय झालं? व्हॅर. बरोबर. मग काय व्हॅर डिक्लेअर केल्यानंतर तिथं काय केलं आपण? str. व्हॅर str इज इक्वल टू ब्लँक. मग इथं ब्लँक मध्ये गेलं तर str ची व्हॅल्यू किती आली तुझी? इथे बोला. str ची व्हॅल्यू किती आली? ब्लँक. जे ची व्हॅल्यू किती आली आता? मग नंतर पुढचे काय झाले स्टेटमेंट एक्झिक्यूट? दुसरं हे फॉर लूप. बरोबर. अरे बोला ना काहीतरी. जे इज इक्वल टू काय आलं मग आता? 1. बरोबर. मग पुढं काय होणार? जे ची कंडिशन व्हेरीफाय होणार. जे किती लेस दॅन ऑर इक्वल टू कॉलम आहे का? म्हणजे इथं 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? आहे. म्हणून मग कुठं जाणार तुम्ही? आत. बरोबर. मग कंडिशन काय आता? जे मॉड 2 इक्वल इक्वल 0 आहे का? म्हणजे मॉड ऑपरेटर काय करतं? डिवाइड करणार आणि जी बाकी उरते डिवाइड केल्यानंतर ती तो देणार. काय होतं? मॉड 2 डिवाइड करणार, पण आता डिव्हिजन केल्यानंतर बाकी उरते ना आपली. बरोबर आहे का नाही? ती देणार. आता समजा 1 डिवाइड बाय 2 केलं तर बाकी किती उरण? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ह्याला एक 0 पॉइंट करून काहीतरी आपल्याला द्यावं लागेल. बरोबर. 0.0 दिला. मग इथं आले 10. मग 0.5. बरोबर. बरोबर आहे की नाही? परत 5 ला द्यायचं असेल तर एक 0 दिला परत. म्हणजे असं करत करत आपलं जाणार. बरोबर आहे की नाही? 2 नी 1 ला पूर्ण भाग जातो का? नाही जात. बरोबर आहे की नाही? नाही जात. म्हणून तिथं इक्वल इक्वल 0 येणार नाही. ज्या संख्येला 2 नी भाग जाईल. आता 2 डिवाइड बाय 2 किती पूर्ण भाग जातो ना? बरोबर. 3 डिवाइड बाय 2 पूर्ण भाग जातो का? बे एक बे आणि बाकी उरली किती? 1. मग 1 काय झाला तुमचा? रिमाइंडर आला. म्हणजे ह्या मॉड ऑपरेटर मधून तुमचं काय येणार? ही व्हॅल्यू येणार. आयदर 1 ऑर 0. कळालं का तुम्हाला? हा. हा. मग परत आता पुढची व्हॅल्यू समजा 4 डिवाइड बाय 2 किती? बे दुने 4 पूर्ण भाग जातो ना? बाकी 0. असं म्हणजे ज्यांनी पूर्ण भाग जातो आणि काय बाकी राहते त्याच्यामुळे कोणतं ऑपरेटर वापरलं जातं? रिमाइंडर किती उरतं ते घ्यायला मॉड ऑपरेटर. आता जे 1 डिवाइड बाय 2 काय? 1 डिवाइड बाय 2 बाकी 0 येणार आहे का? नाही येणार. बरोबर. तिथं 1च येणार. कारण की आपल्याला 1 करून आपण पुढे 10 ऍड करतो त्याला. बरोबर. तर त्याच्यामुळे मग पहिली कंडिशन तुमची काय झाली? फॉल्स झाली. काय झाली? फॉल्स झाली. कारण की जे काय आहे तुमचा 1 मॉड 2 काय आलं तुमचं? 1च येणार ते. कारण की पूर्ण भाग त्याला जात नाही. एक बाकी शिल्लक राहते. मग एक हातचा शिल्लक राहतो ना त्याचा. 1-2 कंप्लीट व्हायला. बरोबर? हां, म्हणून ही कंडिशन काय झाली? फॉल्स. मग तुमचं काय झालं? str मध्ये काय ॲड झालं आता? स्टार. बरोबर? मग इथे स्टार str मध्ये. मग कंडिशन खाली तुमचं काय म्हणतो आपण? इथं कन्सोल डॉट लॉग नाही येणार. हे बघा, हे माझं पण चुकलं. इथं कन्सोल डॉट लॉग नाही. कन्सोल डॉट लॉग इथं येणार ह्या फॉर लूपच्या बाहेर. कन्सोल डॉट लॉग str. हां.
ही फॉर लूप आता तुमची काय झाली? ही कंडिशन झाली. आता काय वाढणार तुमचं? नक्की जे वाढणार का? 100% कन्फर्म आहे. जेची व्हॅल्यू किती झाली? हां? 2. मग 2 ची कंडिशन 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? मग कंडिशन ट्रू झाली म्हणून कुठं आलो आपण? आत आलो. बरोबर? मग आता इथं जेची व्हॅल्यू किती आहे? 2. 2 मॉड 2 काय आहे? पूर्ण भाग जातो ना? आणि बाकी किती राहते? 0. बरोबर? मग कंडिशन आपली काय झाली इथं? ट्रू झाली. बरोबर आहे की नाही? मग str इज इक्वल टू मग आपण काय केलं? str प्लस हॅश. आता str मध्ये काय होतं तुमचा? स्ट्रिंग होती, स्टार होता. मग आता त्याच्यात अजून ऍड काय झाला? हॅश. बरोबर? कुठं? ह्या लेवलला. बरोबर? आता हे झालं तुमचं. एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार का आता? नाही. बरोबर? मग परत तुम्ही कुठं गेले? जेला. जेची व्हॅल्यू किती झाली आता? 3 झाली. बरोबर? खाली आलो. कंडिशन चेक केली. 3 मॉड 2 इक्वल 0 आहे का? हां? नाही. 1 राहतो रिमाइंडर. बरोबर? म्हणून तुम्ही काय आले? एल्स पार्टला. एल्स पार्टमध्ये काय होतंय? आता एस-टी-आर मध्ये जे पहिलं ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये परत काय कर? स्टार ॲड कर. म्हणजे एस-टी-आर मध्ये काय आहे आता? ऑलरेडी स्टार हॅश ऑलरेडी आहे. त्याच्यात मी परत काय सांगतो? प्लस करून स्टार ॲड कर. मग किती आले इथं? स्टार. बरोबर. आता एस-टी-आर मध्ये काय झालं? स्टार हॅश स्टार. बरोबर? आता जे परत काय होणार? इन्क्रिमेंट होणार. जेची किती झाली व्हॅल्यू आता? 4. 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? आहे. मग खाली आले. मग इथं तुमची कंडिशन काय झाली? चेक झाली. 4 मॉड 2 इक्वल 0 आहे का? हां? कंडिशनमध्ये ट्रू झाली. मग इफच्या आत आलो आपण. इफच्या आतमध्ये काय आता? str इज इक्वल टू str प्लस हॅश. म्हणजे इथं काय सांगतो आपण? की आता str ची जी व्हॅल्यू आहे ती कोणती आहे? स्टार हॅश स्टार. त्याच्यामध्ये आता ॲड काय कर? हॅश ॲड कर. बरोबर आहे की नाही? कंडिशन ट्रू झाली म्हणून इथं आपण सांगतो हॅश ॲड कर. इथे हॅश ॲड झाला. मग खाली परत आलो. आपलं एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार का आता? नाही होणार. कारण की आयदर इफ होईल नाहीतर एल्स होईल. दोघांपैकी काहीतरी एक होईल. बरोबर? इथून मग परत जेची व्हॅल्यू किती झाली? 5. कंडिशन काय झाली? कंडिशन फॉल्स झाली. 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? नाही. कंडिशन फॉल्स झाली. मग तुम्ही काय पडले? फॉर लूपमधून बाहेर पडले. बरोबर? बाहेर पडल्यानंतर आता पुढचं स्टेटमेंट कोणतं आहे आपलं? console.log str. मग काय प्रिंट झालं आपलं बघा बरं पॅटर्न झाला का पहिली रो? स्टार str मध्ये काय काय आहे आता? स्टार हॅश स्टार हॅश. हे झालं का प्रिंट आता आपलं console.log आणि हे प्रिंट झाल्यानंतर ही जी लाईन होती आपली ती आता पुढच्या लाईनला आपण शिफ्ट झालो. कळालं का? ही लाईन संपली आता पुढच्या लाईनला आपण काय झालो? शिफ्ट झालो. कशामुळं? console.log. console.log काय करतं? जे आहे ते प्रिंट करतं आणि कर्सर नव्या लाईनला नेऊन ठेवतं. बरोबर आहे? झालं हे. म्हणजे हे तुमचं एक इटरेशन संपलं. आता हे झालं. हे प्रिंट झालं तुमचं इथे. हे लॉग इथं झालं. आता ह्याच्यानंतर तुमची जे ही काय झाली? म्हणजे ह्या फॉर लूपच्या आतल्या तुमच्या गोष्टी संपल्या.
बरोबर आहे का नाही? आता आता तुमचा आय अजून बाकीच आहे ना, बरोबर? मग आता हे प्रिंट झाल्यानंतर आता कुठं जाणार तुम्ही? कुठं जाणार? आउटर लूपला. मग आउटर लूपमध्ये काय होणार तुमचं आता? इन्क्रिमेंट होणार. आय किती झाला तुमचा आता? 2. मग इथं कंडिशन चेक झाली. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? हां? 2 लेस दॅन ऑर 4 इक्वल टू आहे. मग इथं तुमचं परत काय झालं? इथं परत काय झालं? तुमचं काय डिक्लेअर झालं? एस-टी-आर. एस-टी-आर डिक्लेअर झाले. बरोबर आणि एस-टी-आर डिक्लेअर झालं म्हणजे परत ते काय होणार? इनिशियलाइज होणार ना आता. बरोबर आहे की नाही? एस-टी-आर काय झाली? ब्लँक झाली आता. बरोबर. मग खाली आलो. ची व्हॅल्यू आता परत किती झाली? 1. बरोबर. मग परत तिथे 1 झाल्यानंतर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? बरोबर आहे की नाही? आता हे परत मी थोडं इथं हे करतो. हं. हे जे लेस दॅन ऑर इक्वल टू कॉलम. हां. जे लेस दॅन ऑर इक्वल टू कॉलम आहे का? 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? आहे. कंडिशन आपली काय झाली? ही 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 ट्रू झाली. मग खाली आलो. मग खाली परत जे 1 इथलचं परत हे करतो मी. हां, आता मला सांगा 1 मॉड 2 इक्वल 0 आहे का? हां? नाहीये ना. मग कोणता पार्ट एक्झिक्यूट होणार आपला? एल्स वाला. कारण की काय झालं इफची कंडिशन हे नाही झाली. मग आता एस-टी-आर मध्ये पहिलं काय आपलं ब्लँक होतं. आता आपण काय सांगतो एस-टी-आर मध्ये काय ॲड कर? एस-टी-आर इज इक्वल टू एस-टी-आर प्लस स्टार. मग एस-टी-आर ची व्हॅल्यू काय झाली आता? स्टार झाली. बरोबर आहे ना? एस-टी-आर मध्ये काय आलं आता? स्टार आलं. बरोबर? हे झालं. मग तुमचं मग आता खाली काय ह्याच्या? काहीच नाही इथे. बरोबर आहे की नाही? हे स्टेटमेंट तिथं नाहीये आपलं, हे चुकलं होतं. हां. आता इथून परत कंट्रोल कुठं जाणार तुमचा? जेला. जेची व्हॅल्यू किती आहे? होणार आता 2. मग 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? आहे. मग खाली आलो. मग इफला आपण परत कंडिशन चेक केली इथे. बरोबर? मग जे काय आहे? जेची व्हॅल्यू किती आहे आता? 2. 2 मॉड 2 इक्वल 0 आहे का? हां? आहे. मग इथं आपण काय केलं? एस-टी-आर मध्ये काय ॲड केलं आपण? बरोबर. परत हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार ना आता इफच्या आतलं. मग इफच्या आतमध्ये काय करतो? एस-टी-आर इज इक्वल टू म्हणजे एस-टी-आरची व्हॅल्यू परत वाढव. त्याच्यामध्ये काय कर? एस-टी-आरची जी करंट व्हॅल्यू आहे, कोणती? स्टारवाली. त्याच्यात अजून काय ॲड कर? हॅश ॲड कर. मग एस-टी-आरची व्हॅल्यू तुमची काय झाली आता? स्टार हॅश. बरोबर आहे की नाही? एस-टी-आरची व्हॅल्यू स्टार हॅश झाली. मग हे झालं. मग परत तुम्ही कुठं जाणार? जेला. जेची व्हॅल्यू किती झाली आता? 3. मग 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? हां? 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे ना? आहे. हां. मग खाली आलो. इफ आता ती कंडिशन 3 मॉड 2 इक्वल 0 आहे का? 3 ला 2 पूर्ण भाग जातो का? नाही जात. मग म्हणून तुम्ही कुठं आले? एल्स पार्टला. एल्स पार्टमध्ये काय आहे आता इथे? एस-टी-आर इज इक्वल टू एस-टी-आर प्लस स्टार. म्हणजे इथं काय सांगतो? एस-टी-आरची व्हॅल्यू मॉडिफाय कर. म्हणजे एस-टी-आर इक्वल टू काय कर? एस-टी-आरची जी करंट व्हॅल्यू ती कोणती आहे आता? स्टार हॅश. त्याच्यामध्ये काय ॲड कर? स्टार.
मग आता एसटीआरची व्हॅल्यू किती झाली? इथे इथे स्टार हॅश स्टार, बरोबर. हे झालं तुमचं. मग हे इफ स्टेटमेंट संपलं. आता परत कुठे गेले तुम्ही? जेला. जेची व्हॅल्यू झाली किती? 4. 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? हा आहे, बरोबर. मग खाली आले. मग इथं कंडिशन तुमची काय चेक झाली आता? इफ मध्ये 4 mod 2 इक्वल 0 आहे का? हा आहे ना. जातो की नाही पूर्ण भाग. मग खाली आले तुम्ही, कंडिशन ट्रू झाली. मग एसटीआर मध्ये आपण काय म्हणतो की एसटीआर ची व्हॅल्यू मॉडिफाय कर. जी आता करंट एसटीआर ची व्हॅल्यू ती कोणती आहे? स्टार हॅश स्टार आहे, बरोबर आहे की नाही? स्टार हॅश स्टार आहे. त्याच्यामध्ये आता ऍड काय कर? हॅश कर. मग इथे चौथ्या इटरेशनला तुमची व्हॅल्यू काय झाली? स्टार हॅश स्टार हॅश एसटीआर ची, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग जे ची व्हॅल्यू आता तुमची किती झाली? 5. 5 लेस दॅन 4 आहे का? लेस दॅन ऑर इक्वल टू नाही. कंडिशन तुमची काय झाली? फॉल्स झाली. म्हणजे तुम्ही ह्या फॉर लूप मधून काय पडला? आता बाहेर पडला, बरोबर. ह्या फॉर लूप मधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय प्रिंट करताय? काय प्रिंट करताय? एसटीआर. मग एसटीआर मध्ये काय व्हॅल्यू आहे आता? स्टार हॅश स्टार हॅश, बरोबर. हे प्रिंट झालं तुमचं. आता तुमचं परत बाहेरची फॉर लूप संपली का तुमची? अजून नाही संपलेली. मग आईची व्हॅल्यू आता मग किती होणार परत इथे? 3. मग परत जे सारखं सिमिलरली परत इथं ऑपरेशन होणार. मग आईची व्हॅल्यू परत 4 होणार, सॉरी. आणि मग तुम्ही बाहेरच्या लूप मधून पण बाहेर पडणार. केव्हा? ज्यावेळेस आईची व्हॅल्यू काय होईल? 5 होईल, बरोबर आहे की नाही? आईची व्हॅल्यू ज्यावेळेस 5 होईल त्यावेळेस बरोबर होईल. आता कळालं का प्रोग्राम तुम्हाला? कळालं ना आता? आता तुम्ही आता तुम्ही करा बरं हे. चला वही पेन घ्या आणि तुम्ही असं लिहा हे.